नमस्कार, मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि बातम्या पाहूयात थोडक्यात. विधानसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक घेण्याची परवानगी मविया सरकारने राज्यपालांकडे केलेली होती, पण ती राज्यपालांनी नाकारलेली आहे. यावेळी संजय राऊतांनी राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. राज्यपाल राजकारण करतायत, ज्या पक्षातून ते आले आहेत त्यांच्या दबावामुळे हे राजकारण सुरू असल्याचं राऊत म्हणाले. महाराष्ट्रात राज्यपालांनी आणि त्यांच्या पक्षानं हा संघर्ष ज्या पातळीवर देऊन ठेवलाय याची इतिहासात काळ्या अक्षरात नोंद होईल अशी टीका राऊतांनी राज्यपालांवर केली आहे. विधानसभा अध्यक्ष निवड रखडल्यानं राज्यात महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्या जाणार आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडणुकीनंतर महामंडळ नियुक्त्या करा अशी मागणी काँग्रेसनं शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे केली आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप करत भाजप आमदार आजही आक्रमक झालेत. भाजप आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी केली आहे. ऊर्जा विभागाची चौकशी करण्यासाठी 30 जणांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही चौकशी समिती चंद्रशेखर बावनकुळे हे ऊर्जा मंत्री असताना घेतलेल्या निर्णयाची चौकशी करणार आहेत. यावेळी चौकशीला घाबरत नसून चौकशीला कधीही येण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया माजी ऊर्जा मंत्री बावनकुळेंनी दिली आहे. तर गेल्या 2.5 वर्षात चौकशी का केली नाही, ही कारवाई सुडापोटी केली जात असल्याचा आरोप बावनकुळेंनी केला आहे. विदर्भात पेट्रोलियम रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स मुद्दा लावून धरला असून याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून याकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. विदर्भात हा प्रकल्प सुरू केला तर रोजगार निर्मितीत मदत होईल आणि राज्याच्या महसुलामध्ये सुद्धा वाढ होईल असं गडकरींनी या पत्रात नमूद केलं आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मल्हार होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्यात. बहुजन समाज आणि होळकरांच्या जयंतीनिमित्त शपथ घेतोय की या सरकारला टाचेखाली घेणार. काका पुतण्या दार्जिना सरकारला हा इशारा आहे असं पडळकर यावेळी म्हणाले. तर धनगर समाजाला एसटी मध्ये सहभागी करून घ्यायचं नसल्याचा डाव या सरकारचा असल्याचा आरोप सुद्धा पडळकरांनी केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वापरत असलेल्या कारची पीयूसी मुदत आणि विमा मुदतही संपली असल्याचं ट्विट भाजप नेते निलेश राणे यांनी केलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या कारची पीयूसी मुदत 16 जून 2021 ला संपल्याचं आणि विमा मुदत संपल्याचं समोर येतात या कारशी संबंधित सर्व कागदपत्रही क्लिअर नाहीयेत. या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाला काहीच कल्पना नसावी याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. $100 कोटी वसुली प्रकरणावरती आज चांदीवाल आयोग काय अहवाल देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. कारण चांदीवाल आयोगाचा कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस आहे. अनिल देशमुख पासून सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांची बाजू चांदीवाल आयोगाने ऐकली आहे. त्यामुळे चांदीवाल आयोग काय अहवाल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. फोन टॅपिंग प्रकरणात सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे. आयपीएस रश्मी शुक्ला आता जबाब नोंदवणार आहेत. त्यासाठी रश्मी शुक्ला कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या आहेत. औरंगाबादच्या वैजापूर येथील शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याआधीच त्यांच्या विरोधात महिलेला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याचा राग मनात धरून आमदार रमेश बोरनारेंनी स्वतःच्या भावाच्या बायकोला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली असा आरोप करण्यात आला होता. भाजप आणि शिवसेनेनं आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अखेर बहुचर्चित द काश्मीर फाईल्स हा चित्रपट आज मालेगावात झळकला असून शहरातील 2 सिनेमॅक्समध्ये हा चित्रपट लावण्यात आलाय. पहिला शो सुरू होताच चित्रपट पाहण्यासाठी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, पण कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय. नागपूरसह विदर्भाच्या तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात विदर्भात हीटवेव्हची परिस्थिती निर्माण होणार असल्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान खात्यानं दिलाय. सध्या वर्धा आणि वाशिम या 2 जिल्ह्याचं तापमान 40 सेल्सिअसच्या जवळ गेलं असून 2 दिवसात उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये पारा 40 डिग्रीपर्यंत जाणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. नाशकात पोलिसांचा वेगळा चेहरा समोर आलाय. गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलीस चौकीत पोलिसांनी मद्यपान केलंय. कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचारी चक्क पार्टी करत होते, तर ज्या नागरिकांनी त्यांच्या या प्रकाराचं चित्रीकरण केलं त्या नागरिकांना पोलिसांनी बेदम मारहाण केले. त्यामुळे आता पोलीस प्रशासन या पोलीस कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
मंगळवारी रात्री महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथील ताज हॉटेलजवळ उभ्या असलेल्या बसेसची तोडफोड केली। मुंबईत बसेसची व्यवस्था असतानाही आयपीएल व्यवस्थापक वारंवार सूचना देऊन सुद्धा परराज्यातील बसेसचा मुंबईत वाहतुकीसाठी त्याचा वापर करतायत, त्यामुळे स्थानिकांना रोजगाराला मुकावं लागत असल्यामुळे मनसेनं बसेसची तोडफोड केली। छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास सुरू असून या निमित्त छत्रपती संभाजी महाराज यांचं समाधीस्थळ असलेल्या पुण्यातील श्री क्षेत्र वढू बुद्रुक इथं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच शंभू भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। चंद्रपूर शहराच्या आकाशात रात्री 1.5 मिनिट अंतराळ स्थानक नजरेस पडलं। पहिल्यांदाच रात्री हे दिसून आलेलं आहे। चंद्रपूरच्या खगोलप्रेमींनी अंतराळ स्थानक चंद्रपूरच्या आकाशावरून जाण्याची वेळ तपासून या भ्रमणाचं रात्री निरीक्षण केलं। 7 किलोमीटर प्रति सेकंद वेगानं मार्गक्रमण करणाऱ्या आणि जमिनीवरून 400 किलोमीटर आकाशस्थ असलेल्या या स्थानकाचं एकूण अंतराळ संशोधनात मोठं महत्त्व आहे। पुण्यातील पोखरी घाटामध्ये दुचाकी आणि कारमध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर 2 किरकोळ जखमी झालेले आहेत। जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं गेलंय। भगवंत मान आज पंजाबचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। शहीद भगतसिंग यांचं गाव असलेल्या खटकर कालन इथं भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे। भगवंत मान यांच्या शपथविधी सोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत। उत्तर प्रदेशातील नव्या सरकारचं चित्र आज स्पष्ट होईल। आज गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि काळजीवाहू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची दिल्लीत बैठक होणार आहे। या बैठकीत काही विषय प्रलंबित राहिल्यास 20 मार्चला ही सभा पुन्हा होणार आहे। दिल्लीत शिवसेनेच्या खासदारांची आज बैठक होणार आहे। दिल्लीतील संजय राऊत यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। राज्यसभा आणि लोकसभेचे सर्व खासदार या बैठकीला उपस्थित असणार आहेत। नौगाम इथं चकमकीत अडकलेल्या खोनमोहचे सरपंच समीर भट यांच्या नुकत्याच झालेल्या हत्येत प्रतिबंधित लष्करी संघटना टीआरएफचे अतिरेकी सामील होते अशी माहिती आयजीपी काश्मीर यांनी दिली आहे। चीनमध्ये कोविड-19ची वाढत जाणारी प्रकरणं, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध आणि यूएस फेडची आगामी बैठक यामुळे शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे। त्यामुळे काल शेअर बाजारात मोठी घसरण झाली, पण आजच्या दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजार पुन्हा रुळावरती आलाय। सेन्सेक्स 778.48 अंकांनी अर्थात 1.40% वधारून 56,555.33 वरती सुरू झाला, तर निफ्टी 213.65 अंकांनी म्हणजेच 1.28% वधारून 16,886.65 वरती सुरू झाला। त्या बातम्यांसह स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहिजेत पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्पीड न्यूज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये आज भारताला गेल्या वर्ल्ड कप फायनलचा बदला घेण्याची संधी होती, मात्र गतविजेत्या इंग्लंडनं भारतीय फलंदाजीचं कंबरडं मोडून सामन्यावर चांगली पकड निर्माण केली आहे। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा संपूर्ण संघ 134 धावात ढेर झाला, मात्र त्यानंतर विकेटकीपर रिचा घोष आणि झुलन गोस्वामी यांनी 8व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत भारताला 100च्या पार पोहोचवलं। काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांवर आधारित दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ घालतोय। गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि त्रिपुरा या 8 भाजपशासित राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय।
द काश्मीर फाईल्स या चित्रपटावर सोशल मीडियावरती वाद रंगला असताना अनुपम खेर यांचं जुनं ट्विट व्हायरल होतंय. आपण केवळ भारतीय म्हणून प्रगती करू शकतो, हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम किंवा इतर कोणत्याही धर्माचे म्हणून आपण प्रगती करू शकत नाही, असं अनुपम खेर त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात. त्यांनी जवळपास 8 वर्षांपूर्वीच म्हणजेच 2014 मध्ये हे ट्विट केलं होतं. या बातम्यांसह स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या. या आणि इतर बुलेटिनचे अपडेट जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ताज्या बातम्यांचा ओघ News18 लोकमत वरती असा सुरू राहील. तेव्हा पहा फक्त News18 लोकमत.